मी अश्विनी किचन यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला मग आज आपण बनवणार आहोत पावभाजी। पावभाजीसाठी लागणारं साहित्य बघून घेऊया आपण। 3 बटाटे घेतलेत, ते असे मोठे कापलेले। फ्लावर घेतलेला आहे मी। 3 गाजर घेतलेले आहेत। हिरवे वाटाणे अर्धा पीठ घेतलेला आहे। तुम्हाला हवं तसं तुम्ही मोठं लहान कापून घेऊ शकता। 2 बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत आपण। 2 टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरलेले। 1 ढोबळी मिरची घेतलेली आहे। थोडी कोथिंबीर घेतलेली आहे। सुके मसाले लागतील आपल्याला। धना पावडर, हळद, पावभाजी मसाला, जिरे, कसुरी मेथी, 10-12 पाकळ्या लसूण घेतलेत आपण। अद्रक घेतलेला आहे। लाल मसाला घेतलेला आहे। लाल सुके मिरची आपण गरम पाण्यामध्ये भिजू घातलेले आहेत, ते पण 5-7 आहेत। आपल्याला एक पेस्ट करून घ्यायची आहे। कोथिंबीर, अद्रक, लसूण आपण यात टाकून घेऊया। लाल सुक्या मिरच्या ज्या आपण गरम पाण्यामध्ये भिजवले होते, याची एक बारीक पेस्ट करून घेऊया आपण। चला मग आपण भाज्या शिजवून घेऊया। एक कुकर ठेवलंय मी। कुकर गरम झालेला आहे। 1 चमचा तेल टाकूया। 1 चमचा बटर। गरम झालंय। चला आपण गाजर टाकूया, हिरवे वाटाणे, बीट, फ्लावर, बटाटा हे सर्व आपण या बटर तेलामध्ये मिक्स करून घेऊया। मीडियम ठेवूया गॅस आपण। सगळं तेलामध्ये बटरमध्ये टॉस करून घेऊया। अर्ध्याहून कमी हळद टाकायची। 1 चमचा पावभाजी मसाला, अर्धा चमचा लाल मसाला हे सर्व आपण एकत्र करूया। मिक्स करून घेऊया छान। दोन मिनिटं छान परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत। त्याआधी आपण 1 चमचा मीठ टाकूया, थोडी कोथिंबीर, त्यानंतर पाणी टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। अजून 1 तांबे पाणी टाकूया आपण। बस सर्व मिक्स करून घ्यायचं। आता आपण याला 3-4 शिट्या करून घेऊया। कढई गरम झालेली आहे। आपण 2-3 चमचे तेल टाकूया। बटर टाकूया आपण 1 चमचा। थोडे जिरे टाकूया। मीडियम ठेवायचा गॅस। थोडंसं हिंग, कांदा टाकूया आपण। कांदा भाजून घेऊया आपण। गॅस फास्ट ठेवायचा आहे। कांदा नरम करूया, लाल जरा करूया। शिमला मिरची टाकूया। छान परतून घेऊया आपण। नरम होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। थोडंसं जीव करून चांगलं परतून घेऊया, नरम करूया। 5-7 मिनिटं लागलेत आपल्याला। कांदा छान नरम झालाय, शिमला मिरची। आपण यामध्ये मसाले टाकूया। भाज्या शिजवताना आपण हळद टाकली म्हणून हळद कमी टाकायची आहे, अर्धा चमचा हळद। पावभाजी मसाला टाकूया आपण 3 चमचे, 3.5 चमचे टाकूया। लाल मसाला 1 चम्मच, पावडर मसाला 2 चम्मच,
अद्रक लसूण पेस्ट आणि आपण जी मिरच्या भिजवलेल्या लाल त्या टाकूया, पेस्ट टाकूया आपण वाटलेली. कसुरी मेथी टाकूया स्मॅश करून. सर्व एकत्र आपण छान परतून घेऊया मसाले. पण 1-2 मिनिटं छान हलवून घेऊया. गॅस आपण मीडियम ठेवायचा आहे. मस्त परतून घेऊया आपण. तेल सुटू देऊया याला. टमाटरची प्युरी टाकूया. सर्व एकजीव करूया. 5-7 मिनिटं छान शिजवून घेऊया आपण हे सगळे मसाले. या पावभाजीचा रंग छान येतो जर मसाले आपण व्यवस्थितरित्या भाजल्यावर आणि चविष्ट लागतं. कुकरमध्ये भाज्या आपण उकडायला ठेवल्या होत्या. 4 शिट्ट्या दिल्यावर मस्त शिजलेत. आपण आता हे कढईमध्ये टाकून देऊया. यातलं पाणी आपण बाजूला काढून ठेवलेलं आहे. सगळे एकत्र करूया, मिक्स करून घेऊया भाज्या. आणि हे गॅस कमी ठेवायचा आहे. भाज्या सगळे एकजीव झाल्यानंतर आपण स्मॅशरने चांगले याला स्मॅश करून घेऊया भाज्या सर्व. अशा पद्धतीने स्मॅश करून घ्यायचं आहे. भाजी आपण स्मॅश करून घेतलेली आहे स्मॅशरने. चला मग आपण ज्या भाज्या आपण शिजवल्या होत्या ते उरलेलं पाणी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. आपल्याला भाजी पातळ करायची आहे, म्हणजे जास्त घट्ट पण नाही. त्या हिशोबाने आपण पाणी टाकायचं आहे आणि हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. मला घट्ट पातळ कसं ठेवायचं आहे पावभाजी त्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता. चांगलं मीडियम गॅसवरती आपण 5-7 मिनिटं शिजवून घेऊया. एक नंबर अशी आपली पावभाजी तयार झालेली आहे. तव्यावर बटर टाकले आपण. पावाला पण लावलेलं आहे. छान आता आपण भाजून घेऊया. मस्त पाव भाजून घेऊया आपण दोन्ही साईडने. चला मग आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. कशी वाटली माझी रेसिपी? आवडली का तुम्हाला? माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.